पाहूया बातम्या विस्तारानं। महिला कस्टोडियन कायद्यातून मुक्त केल्याचा दावा सरकारकडून गेल्या वर्षभरातून केला जात असला तरी स्थानिकांना अजून त्यांचे जमिनीचे हक्क मिळाले नाहीत। त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। ही अस्वस्थता दूर करण्यासाठी सभापती अनंत शेठ यांनी परवरी सचिवालयात मंगळवारी बैठक घेतली। या बैठकीला मुख्यमंत्री पारसेकर आणि संबंधित खात्याचे अधिकारीही उपस्थित होते। बैठकीनंतर सभापती अनंत शेठ यांनी येत्या आठवड्यात 15 लोकांना जमिनीची सनद दिली जाईल असं आश्वासन दिलं। ही प्रक्रिया म्हणजे सनद दिवपा खातीर म्हणजे संबंधित घर मालक आसा, घर मालकांक जमिनीचे सनद दिवपा खातीर जी प्रक्रिया सुरू जाली तातूंतल्यान 11 जुलैक 3 सनदी ह्यो प्रोविजनल सनदी तयार जाल्ल्यो आसा। आणि प्रोविजनल सनदी कित्याक म्हणटा तर प्रोविजनल हे ठरल्या उपरांत एक 60 दिसांचो अवधी ती कायम जावपा खातीर दिवचो लागता, कारण त्या कायद्यान अशेंच प्रोविजन केल्लें आसा की 60 दिसांचो एक अवधी कितें ऑब्जेक्शन किंवा जर हें आसा जाल्यार तें रेज करपा खातीर संबंधितांक हें मेळचो, वेळ मेळचो। आनी त्या हातूंतल्यान 11 जुलैक 2016 3 प्रोविजनल सनदी जाल्यो आनी आतांच कालच्या ऑक्टोबराक हांचे अवधी जो आसा, जो अवधी 60 दिसांचो अवधी तो सोंपलेलो आसा। खंयच्याच हितून त्यो कंप्लीट म्हणजे एस्टाब्लीश जाल्यो किंवा कायम जाल्यो अशें म्हणपाक काय हरकत ना। जे आज एप्लिकेशन केलां लोकांनी तातूंतले जवळ जवळ 1034 अशी अर्ज मामलेदार कार्य डेप्युटी कलेक्टर म्हणजे उपजिल्हाधिकारी जो आसा त्यांच्या ऑफिसान पावल्ली आसा। आणि ताजो प्रोसेस जो आसा तो किचकट आसल्या कारणान एक लांब हेजो आसल्या कारणान सगळ्यो प्रक्रिया पूर्ण करता मातसो थोडोसो अवधी हो लागतात। आणि आयची स्थिती जर पळयली जायत जाल्यार 1034 हितूंतल्यान एट दीस मोमेंट आमी म्हणूंक शकता की 32 प्रोविजन डिक्लेरेशन इश्यूड, 32, 24 पेंडींग फॉर पेमेंट बिफोर द मामलेदार। म्हणजे ही संबंधित पेमेंट जो आसा त्या पेमेंटा खातीर 24 केसी उरल्या, म्हणजे ह्यो टोटल प्रोविजनल डिक्लेरेशनाक कंप्लीट जाल्या अशें म्हणपाक जाता। दरम्यान सनद देण्याची प्रक्रिया कुर्मगतीनं चालू असल्याची टीका मये भूविमोचन नागरी कृती समितीनं यावेळी केली। इलेक्शन जे आसा हे येणारे इलेक्शन संपूर्ण गोंयची जनता पळयतली की मयाकार कितें करतले पळय, कित्याक ही एक तरेची कशी आसा, ही एक तरेची म्हणजे निव्वळ धूळ फेक आसा, फटयले तुमकां निव्वळ धूळ फेक आसा न्हू। म्हाका सांग तुमी इलेक्शनाचो स्टंट म्हणून हें करतात काय कितें असो एक प्रश्न आमच्या मनी पडलो कारण आपयल्ली। आनी आमकां सांगलेलें सीएम आमच्या बरोबर मिटिंगेक आसलो, पण प्रत्यक्ष सीएमांक ही गजाल खबर ना। ऑफिशियल आपल्या पद्दतीन काम करतात, पण जें कितें काम करतात पूण तें काम सामकें इलेक्शना पयलीं जायना।